नमो बुद्धाय. बुद्ध कोणाला म्हणतात? बुद्ध हे कोणाचे नाव आहे का? भगवान कोणाला म्हणतात का? ही आणि अशासारखी बरीच प्रश्न सतत आपल्या डोक्यात येत असतात. तर आज आपण बघूयात ओळख बुद्धांची. बुद्ध कोणाला म्हणतात? तर ज्या बोधिसत्वाने 10 पारमिता पार केल्या आहेत आणि निर्वाण प्राप्त केले आहे त्यांना बुद्ध म्हणतात. बुद्ध हे कोणाचे नाव आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बुद्ध हे कोणाचे नाव नाही. बुद्ध म्हणजे ज्ञान. ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे त्यांना बुद्ध म्हणतात. भगवान कोणाला म्हणतात का? तर भग अधिक वान म्हणजे भगवान. भग म्हणजे नष्ट करणे, वान म्हणजे तृष्णा. ज्याने कामतृष्णा, विभव तृष्णा नष्ट केली आहे त्यांना भगवान म्हणतात. सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्त केले तेव्हा त्यांना भगवान असे संबोधण्यात आले. त्यांनी 3 प्रकारच्या तृष्णांचा समूळ नाश केला म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. सम्यक समृद्ध कोणाला म्हणतात का? तर सिद्धार्थ गौतमाला सम्यक समृद्ध म्हणतात, कारण त्यांनी उत्तम प्रकारची बोधी प्राप्त करून घेतली. त्याचबरोबर त्यांनी शिक्षकांशिवाय ही बोधी प्राप्त करून घेतली म्हणून त्यांना सम्यक समृद्ध म्हणतात. बोधिसत्व कुणाला म्हणतात? बोधी म्हणजे काय? तर बोधी म्हणजे ज्ञान व सत्व म्हणजे प्राणी. जो मनुष्य बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर आरूढ झालेला आहे, तसा प्रयत्न करीत आहे, त्यांना बोधिसत्व म्हणतात. बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला काय करावे लागते? तर बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला 10 पारमिता पार कराव्या लागतात. 1 परिमिता पूर्ण करावी लागते. 10 स्थित्यंतरे करावी लागतात. तेव्हा बोधिसत्व बुद्ध होतो. एका वेळेस व एका काळात एकच बुद्ध अस्तित्वात असतो. जगात किती बुद्ध होऊन गेले आहेत? जगात 28 बुद्ध होऊन गेले आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्या अगोदर 27 बुद्ध झाले. ते जगप्रसिद्ध का झाले नाहीत? त्यांची माहिती व त्यांची कार्य काय? तर सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर झालेल्या बुद्धांना प्रत्येक बुद्ध म्हणतात. पाली भाषेमध्ये पच्चेक बुद्ध असे म्हणतात. प्रत्येक बुद्ध ज्याने 10 पारमिता पूर्ण केल्या आहेत, ज्यांनी निर्वाणाची प्राप्ती केलेली आहे, सर्वश्रेष्ठ व दमनशील पुरुषाचा सारथी आधार देणारा आहे, देव मनुष्य यांचा मार्गदर्शक आहे, अशांना बुद्ध म्हणतात. बुद्ध म्हणजे प्रबुद्ध मानव होय. अरहंत कोणाला म्हणतात का? तर अर म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे हनन करणे, पराभव करणे. ज्यांनी 10 प्रकारच्या अकुशल विचारांनी नष्ट केले. अकुशल विचार म्हणजे निर्मळ बुद्धीचे, सुखाचे, आनंदाचे शत्रू. अशा शत्रूला जिंकणारा म्हणजे अर्हत होय. तथागत कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे यथावादी तथाकारी. याचा अर्थ असा की जसे बोलत होते तसे ते कार्य करीत असत. ज्याच्या जन्मात चमत्कार नव्हता, ज्ञानप्राप्ती चमत्कार नव्हता, त्यांच्या परिनिर्वाणात चमत्कार नव्हता. जसे महापुरुष जन्माला येतात तसाच त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नव्हता म्हणून त्यांना तथागत म्हणतात. त्यांनी या जगातील सुखदुःखाचे तथ्य जाणले होते. ते मनुष्याप्रमाणे जन्माला आले, संसारी जीवन जगले आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचे निधन देखील झाले. धम्म म्हणजे काय? धर्म आणि धम्म यात काय फरक आहे? तर तथागत बुद्धांनी ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला आहे, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही त्याचा अनुभव घ्यावा, तो निर्वाणाकडे घेऊन जातो, तो धर्म विज्ञानावर सत्यावर आधारलेला आहे. धर्मात वेद, कर्मकांड, आरती, प्रार्थना, व्रतवैकल्य असतात. धर्मात तसे नाही. धम्म हा जीवन मार्ग आहे. बुद्ध धम्माची व्याख्या काय? तर माणसाने माणसाशी माणुसकीच्या सौजन्याने कसे वागावे हे सांगणारे तत्वज्ञान म्हणजे धम्म. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग, सदाचारी नीतीचा मार्ग, आचरण्याचा शुद्ध मार्ग म्हणजे धम्म. त्याला जीवन मार्ग म्हणतात. निर्वाण म्हणजे काय? ते कसे मिळवता येते? तर निर्वाण म्हणजे नीर अधिक वान बरोबर निर्वाण. नीर म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा. त्यागाने निर्वाण मिळवता येते. आर्य अष्टांगिक मार्गाच्या आवरणाने
निर्वाण प्राप्त करून घेता येते. निर्वाण जिवंतपणे अनुभवण्याची अवस्था आहे. ते जिवंतपणे प्राप्त करून घेता येते. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, परिनिर्वाण म्हणजे मृत्यू. अरहंत भिक्षूच्या व भिक्षुणीच्या मृत्यूला परिनिर्वाण असे म्हटले आहे. तर ही आहेत बुद्धासंबंधित सतत आपल्या डोक्यात येणारे प्रश्नांची उत्तरे.